नमस्कार. सिद्ध संवादच्या चौथ्या भागात मी मानसी लिमेटेंबे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सर्वप्रथम 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गेले 3ही कार्यक्रम तुम्हा सगळ्यांचा जो काही प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि यापुढेही असे कार्यक्रम तुम्ही बघत राहा आणि असाच प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करते. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत सौ पल्लवी पराग म्हैसकर. सौ पल्लवी पराग म्हैसकर, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ नृत्यांगण, अ कथक डान्स अकॅडमी. सौ पल्लवी पराग म्हैसकर ह्या कॉमर्स पदवीधर आहेत. त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची कथक नृत्य अलंकार ही पदवी डॉक्टर सौ मंजिरी श्रीरामदेव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली आहे. अभिजात नृत्य कलेचा वारसा अविरत चालू राहावा ह्या उद्देशाने त्यांनी 2002 मध्ये नृत्यांगण या संस्थेची स्थापना केली. पल्लवीताई ठाणे येथील झवेरी ठाणावाला कर्णबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनींना कथक नृत्य शिकवतात. त्यांना आपल्या प्रोफेशनल शो मध्ये नृत्य सादरीकरणाची संधी पण देतात. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा ठाणे गुणीजन अवॉर्ड यांना मिळाला आहे. सप्तरंग कलाभूषण अवॉर्ड, गुरुरत्न अवॉर्ड, नृत्य तपस्वी अशा अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. त्यांनी नृत्य रंग, नृत्य आराधना, नृत्य शिवशक्ती, नृत्य विश्वम अशा अनेक कार्यक्रमांची संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन केले आहे. पल्लवीताईंनी सोलो आणि स्टुडंट्स बरोबर काळा घोडा आर्ट फेस्टिवल, साईबाबा शिर्डी शताब्दी महोत्सव, मुलुंड महोत्सव, सप्तरंग फेस्टिवल, जत्रा फेस्टिवल अशा अनेक ठिकाणी कला सादरीकरण केले आहे. मी आजच्या आपल्या पाहुण्यांना इथे उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करते. हाय रुपालीताई, हाय श्रेया, हाय तेजश्री. लवकरच आपल्या पाहुण्या आपल्याला जॉईन होत आहेत. खरंच रुपालीताई, मलाही फार उत्सुकता आहे आज पल्लवीताईशी गप्पा मारण्यात. आपला पाहुणा अगदी काही क्षणातच आपल्याला
सगळ्यांना नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सुरू करूया. कार्यक्रमाचे सदैव आहेत.
क्या बात. छान. मला फक्त 1 सेकंद क्लिक करत आहे. डिटेल मध्ये प्रत्येक कॅरेक्टर खूप कठीण आहे, पण इतक्या सहजरित्या तिने दाखवल्या ताई. सुंदर. हो. इयरफोन्स वगैरे घालू शकता, म्हणजे जास्त छान आवाज ऐकायला येईल. घालते. 1 मिनिट. सुंदर अमेझिंग अमेझिंग ताई. एक्सप्रेशन त्यांचे एकसारखेच आहेत. आम्ही कमेंट म्हणतात की आणि माझ्या स्वतःकडून पण खूप छान, म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टर इतके सहज ते तू दाखवले की आमच्या वाचनात अशा प्रतिमा उभ्या राहिल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू सो मच. तर ताई, सीता स्वयंवर करण्याचं तुझं इच्छा करण्याचं कारण काय, किंवा काय येतोय का? थोडा आवाज कर. हां, येस. सीता स्वयंवर. येस, 2 कारण आहेत. एक तर कथ्थक नृत्य म्हणजे ताल आणि भाव अशा दोन्हीही अंगांनी अतिशय परिपूर्ण आणि समृद्ध असलेली कला. पण जसं आपल्याला शाळा आणि कॉलेजमध्ये खूप सारे विषय अभ्यासाला असतात, पण त्यातले 1-2 विषय आपल्या अधिक जवळचे असतात, अधिक आवडीचे असतात. तसंच मला कथ्थकमधलं भावप्रदर्शन अतिशय आवडतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा गतभावावर
भावप्रदर्शन करणं हे मला अधिक भावतं, म्हणून मी आज गतभाव केला. कारण गतभावामध्ये आपण एक कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या पलट्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सादर करतो आणि ते सगळं करत असताना आपल्या मनातल्या रसाची निर्मिती समोरच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये जेव्हा होते आणि जेव्हा ती अशी त्यांच्या डोळ्यांमधून चेहऱ्यांद्वारे आपल्याला जेव्हा ती दिसते, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे मला गतभाव खरंच. करायला अतिशय आवडतं. आणि दुसरं कारण सांगायच्या आधी मी एक 2 ओळी फक्त इथे म्हणेन. अ, जरूर जरूर. गुरु कशाला हवा? गुरु कशाला हवा? तर मार्गदर्शन लाभण्यासाठी. गुरु कशाला हवा? तर परमेश्वर साध्य होण्यासाठी. गुरु कशाला हवा? मला देव कधी भेटेल आणि तो भेटण्यासाठी काय करायला हवं हे ज्ञान देण्यासाठी. गुरुविण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. गुरुविण कोण दाखविल वाट. या ओळी मी या अर्थातच माझ्या गुरु डॉक्टर सौ मंजिरी देव यांना समर्पित करते. कारण जेव्हा कधी पण मी बाईंचं नाव घेते तेव्हा मला कायम डोळे बंद केले की बाईंची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. ती म्हणजे अतिशय स्वाभाविक पद्धतीने अभिनय करणाऱ्या बाई. कुठला पण रस असू दे, खरंय. तो अतिशय नैसर्गिक पद्धतीने अंग प्रत्यंग उपांग म्हणजे अगदी डोळे, ओठ, नाक, भुवया यांच्याद्वारे तरल पद्धतीने त्या सादर करतात. आणि आज मला त्यामुळे असं झालंय की बाईंना आता सध्या भेटता येत नाहीये, कारण सगळं बंद असल्यामुळे. यावेळेस आम्ही गुरुपौर्णिमा सुद्धा ऑनलाईन सेलिब्रेशन केलं. त्यामुळे मला असं झालं की गतभाव सादर करून मी आज बाईंच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आज त्या त्या रूपाने माझ्याबरोबर इथे आज या इंटरव्ह्यूमध्ये आहे. म्हणून मी आज अगदी. गतभाव केला. या बात आहे. ताई, मला म्हणजे आपल्या दोघींची तर खूप चांगली मैत्री आहे. पण प्रेक्षकांसाठी असं सांगेन की 2002 साली जेव्हा तू नृत्यांगण ही तुझी संस्था स्थापन केली, आज तब्बल दीड टप्प्याहून जास्त म्हणजे 18 वर्ष ती कार्यरत आहे संस्था. तर त्या विद्यार्थिनी ज्या आहेत तुझ्या मी म्हणेन फॅमिलीमध्ये, तुझ्या परिवारात, खरं आहे. त्याच्यात पूर्णपणे अगदा आणि त्या इतक्या विशारद झाल्या, तर त्या झाली. खरंच म्हणजे बघता बघता खरोखर कसा वेळ सरत जातो हे आपल्याला पण कळत नाही. आज खरोखर संस्थेला 18 वर्ष होऊन गेलेत. याचा पाया म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे म्हणजे मुळे घराण्यामध्ये तसं नृत्याची सुरुवात माझ्यापासून झाली असं मी म्हणेन. आणि आमच्या समोरच्याच कॉलनीमध्ये मेधाताई कोल्हटकर यांनी कथ्थक नृत्याचे वर्ग सुरू केले. तर तेव्हा मी लहान होते आणि समोर असल्यामुळे मग आईबाबांना विचारलं की मी जाऊ का. आणि मग मला तेव्हा काही कळत नव्हतं कथ्थक भरतनाट्यम काय फरक असतो. आणि क्लासला जाता जाता लक्षात आलं की हां, हे छान आहे, हे आपल्याला आवडतंय. मग त्याच्यात अजून रुची निर्माण झाली. आणि मी म्हणेन तसं की कायम आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलांनी जे काही संस्कार दिलेले असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. त्यांची शिदोरे घेऊनच आपण बरोबर नक्कीच. चालतो. कारण तेव्हा सुद्धा म्हणजे इतक्या ठिकाणी मी कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायची. मला खूप सारी तेव्हा बक्षिसं मिळायचे. पण त्या सगळीकडे आई माझी सगळी तयारी माझ्याबरोबर. त्या ठिकाणी आम्हाला बाबा घेऊन जायचे. आणि कॉम्पिटिशन्सला किती वेळ लागतो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या सगळ्यासुद्धा तेवढा वेळ काढून ते कायम दोघं माझ्या बरोबर असायचे. त्यामुळे आज मी जी काही आहे ती माझ्या आईवडिलांमुळे मी आहे असं सांगेन. आणि मला खरे. अजून एक छोटासा किस्सा इथे सांगायचा आहे की संस्कार मी जे मगाशी म्हटले ते की मी कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायचे. मला कायम बक्षिसं मिळायची नृत्याच्या सगळ्या याच्यामध्ये. आणि वडिलांची बदली झाली अहमदनगरला. आणि तिथे गेल्यावर बर. एका कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला. छान झालं, नृत्य एकदम छान झालं, पण मला काही बक्षीस मिळालं नाही. आणि घरी आल्यावर मी रडले. रडल्यावर बाबा म्हटले की तू जर रडणार असशील तर याच्या पुढे कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा नाही. आणि मग त्यांनी मला समजून सांगितलं की
यशाबरोबर अपयश सुद्धा तुम्हाला सहन करता यायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी एखादी गोष्ट, अपयश म्हणजे खूप असं मोठं नाही मी म्हणत, पण तरी सुद्धा, कारण आपण त्या लहान वयामध्ये आपल्याला ते सुद्धा खूप मोठी गोष्ट वाटते, पण ते सुद्धा तुम्हाला बरोबर घेऊन चालता यायला पाहिजे. आणि हीच शिदोरी आज मी माझ्या मुलीला, माझ्या सगळ्या स्टुडंट्सला, त्या सगळ्यांना मी माझ्या मुलीच म्हणते, ते द्यायचा प्रयत्न करते. आणि पुढे असं म्हणेन की मग नंतर लग्नानंतर, रादर मुलीच्या जन्मानंतर, मी डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्याकडे माझं नृत्याचं शिक्षण पुढे पूर्ण केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नृत्यांगण ह्या क्लास करता सुद्धा मी सांगेन की डॉक्टर सौ मंजिरी देव म्हणजे आमच्या देवबाई यांचंच प्रोत्साहन आहे. कारण तेव्हा मी नोकरी करत होते, माझी मुलगी लहान होती, सांसारिक जबाबदाऱ्या खूप होत्या, आणि मला थोडंसं अरे तिला पाळणाघरात ठेवायला लागतंय याचं वाईट वाटायचं. तर आपण बाईंशी असं बोलत असतो ना कायम. मग तेव्हा बाई हो. म्हटलं की तू आता विशारद होतीयेस, तर तू आता क्लास का नाही सुरू करत स्वतःचा, म्हणजे तुला मुलीकडे पण बघता येईल आणि घरचं पण सगळं नीट करता येईल. असं करून बाईंच्याच हस्ते नटराज पूजा होऊन नृत्यांगणची स्थापना झाली. आणि त्या त्यांच्याच आशीर्वादामुळे आज हा काही जो प्रवास आहे तो चालू आहे. नक्कीच नक्कीच. अं, माझा पुढचा प्रश्न आहे तुझ्यासाठी की तू एक उत्तम नृत्यांगना आहेस, पण उत्तम नृत्यिका सुद्धा आहेस असं मला कळलंय. आणि मी actually बघितलंय, मी ऐकलंय तुझा आवाज. तर असं म्हटलं तर नृत्य आणि क्षेत्र चॅलेंजिंग म्हणेन मी त्याला. आणि त्यासाठी पॅशन लागते. तर त्या त्या निवेदन ह्याची आवड कशी जोपासलीस किंवा हा प्रवास कसा होता? एकदम म्हणजे छान प्रश्न आहे. म्हणजे मला असा परत परत एकदा बालपणाकडे, आपले म्हणतो ना बालपणीचा काळ सुखाचा आठवतो घडी घडी, तशा ठिकाणी घेऊन जाणारा हा प्रश्न आहे परत. लहानपणी मी म्हटलं तसं मी वक्तृत्व, कथाकथन आणि अभिनय हे अतिशय माझ्या आवडत्या गोष्टी ह्या सगळ्या. आणि मी शाळा आणि कॉलेजेसला राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय अशा सगळ्या स्तरांवर खूप सारी बक्षिसं मिळवून दिले. मला प्रचंड आवडतं ते करायला. पण नंतर जेव्हा नृत्य आपलं काय म्हणायचं त्याला मेन आपलं करिअर म्हणून झालं, मुख्य करिअर जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं तेव्हा ह्या गोष्टी थोड्याशा कुठेतरी बाजूला पडत होत्या. आणि मग आता काय, तर बोलायची आवड सगळ्यात महत्त्वाचं, प्रचंड बोलायची आवड. आणि मला असं वाटतं की निवेदनामध्ये अभ्यास तर तुम्हाला लागतोच, नो डाऊट, पण जो काही ऑर्गनायझर किंवा ज्यांचा हा कार्यक्रम आहे त्यांच्या एक्झॅक्टली काय मनात आहे, त्यांची काय संकल्पना आहे, ही जेव्हा आपण अतिशय सहज सोप्या पद्धतीने समोरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो, तेव्हा तो दोन्ही बाजूनी दुवा साधला जातो. आणि हे जर तुम्हाला करता आलं तर तुमचं निवेदन नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्ही अजून पुढे नेऊ शकता असं मला वाटतं. आणि मला नक्कीच निवेदन नक्कीच. करायला पण प्रचंड आवडतं. आता तुझ्या आवडीवर आलोच आहोत, तर एखादी कविता ऐकू शकता? हो, कविता. हा, पण मला पाठ नाही आहे, जरा असं बघून मी सांगते. हो हो, चालेल? अगदी चालेल हां, चालेल. एक सेकंद दे मला फक्त. आता आज येतोय ना आवाज? हो, येतोय. आज 15 ऑगस्ट आहे, तर त्याच्याशी संबंधित एक कविता इथे सादर करते. शांता शेळके यांची आहे. वा. आणि सगळ्याच भारतीयांच्या ज्या काही भावना आहेत त्या या कवितेमध्ये त्यांनी खरोखर अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये इथे मांडलेल्या आहेत. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रियतम आमुचा धवल हिमालय, बघे पिढाया जो गगना,
प्रियतम अमुचे विंध्य हे प्रियतम या गंगा जमुना. मानव सारे समान असती शिकवण ही जगतास दिली. या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम अमुची भारत माता वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. सदा तिचा ध्वज उंच धरू. खूप मस्त, खूप सुंदर. अगदी थँक्यू. भावणारी कविता आहे. हो. नाथांच्या एकेकांच्या सगळ्याच कविता हो, खरंच भावणाऱ्या असतात. खरंच खरंच खरंय. आणि ह्या निमित्ताने तुझ्याकडून आम्हाला हा. एक निवेदन नाही, पण साधारण निवेदनात एखादी कविता वाचली जाते, तर या हो. ह्याच्यात लोकांना कळलं की उत्तम निवेदन सुद्धा तितकंच निभावतात तितका अभिनय आणि पद्धत आहे. थँक्यू. खूपच सुंदर. नृत्य, निवेदन, क्लास आणि घर या तारेवरची कसरत कशी काय हँडल करतेस तेही सांग. हो, खरोखर ती कसरत असते. आणि मला असं वाटतं की स्त्री जातीला एक ते वरदान मिळालेलं आहे, मल्टीटास्किंग. खूप साऱ्या गोष्टी एका खरी वेळेस खरी आहे. करायच्या असं. आणि खूप म्हणजे आज आपण बघतो खूप स्त्रिया खरोखर या सगळ्या आघाडीवर झटत ते काम करत असतात. मला असं वाटतं की थोडंसं वेळेचं नियोजन जर आपण केलं या सगळ्यामध्ये तर ते जास्त सुकर होतं. कामं वेळेत करणं, त्या त्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं, असं जर आपलं कामाचं स्वरूप ठेवलं तर ते जास्त सोप्या पद्धतीने आपल्याला. नाही तर काय होतं, खूप साचत गेलं की मग त्याचं बर्डन येत जातं आणि मग त्याचा आपल्याला पण त्रास होतो, आपल्या कुटुंबाला त्रास होतो. सो ते न करता ह्या गोष्टी आपण केलं तर छान हे आहे. खरंच खरंच खरंच. मला असं कळलंय की तू खूपच वेळेची भक्ती आहेस, तर त्याविषयी काय सांगशील? हो. हो, म्हणजे हे पण मी परत म्हणेन की हे आई वडील, माझा मोठा भाऊ त्यांच्याकडून आलेली ही काय देण आहे मी असं म्हणेन. कारण आमच्याकडे सगळे आम्ही म्हणजे समजा 4ची वेळ दिली तर आम्ही 4ला 5 कमी असताना तिथे हजर असं. मी अजून क्या पण मी बात आहे. भयंकर पॅनिक होते की कोणी वेळ नाही पाळली की अरे काय. कारण वेळ ही पाळण्यासाठीच असते असं माझं मत आहे. आणि समोरच्याच्या पण वेळेची किंमत राहते. आपण एखाद्याला वेळ देतो, 5ला भेटतो सांगितलं, आपण तिथे 5:45ला पोचायचं म्हणजे त्या व्यक्तीला पण हे नाही होत. आणि जेव्हा मी क्लास अगदी नवीन सुरू केले ना तेव्हा तिथे मी घरी जाऊन म्हणजे होम ट्युशन्स घ्यायचे. अगदी पहिले एक 2-3 वर्ष मी ते घेतलं. अच्छा. तर तेव्हा सुद्धा तिथे अच्छा 2चा क्लास आहे, 2:05 झाले की अशा मुली पॅनिक व्हायच्या, अरे बापरे अजून कसं काय ताई आली नाही. सो ती प्रथा अजून पण चालू आहे आमच्याकडे. सगळ्या बॅचेस अगदी वेळेत सुरू होतात, त्या वेळेत संपतात. आणि मुलींना सुद्धा अरे बापरे ताई सॉरी आज उशीर झाला असं मुली सुद्धा सांगतात मला. त्यांना सुद्धा ती सवय लागली आहे. त्यामुळे वेळ ही पाळायलाच हवी. मला असं वाटतं की जे तुझ्याकडे संस्कार आले तेच तसेच्या तसे तू तुझ्या मुलींपर्यंत पोहोचवतेस. म्हणजे आता पिढी टू पिढी ते संस्कारही पुढे करत आहेत. आणि खरंय. तू म्हणतेस की खूप वेळेची कदर करणं हे या गोष्टीतून शिकायला मिळतं. खरी गोष्ट आहे. थँक्यू. अं, वैशाली देशपांडे म्हणतात की काही छान टाइम मॅनेजमेंट बद्दल आणि येस यू आर ऑलवेज पंक्च्युअल. तर आता माझा पुढचा प्रश्न आहे, घरच्यांचा सपोर्ट कसा होता, आजही आहे, मग तो येस कसा येस. हे आम्हाला सांग. खरं आहे. खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही तुमच्या आयुष्यातली, की तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट मिळणं. माहेरी तर तो कायमच आई वडील आणि माझा मोठा भाऊ यांनी दिला. माझे इतर नातेवाईक पण त्या सगळ्यांनी पण केला सपोर्ट. सासरी सुद्धा सगळ्यांनी. आणि सगळ्यात आधी मी नाव घेईन माझे पती, माझे मिस्टर पराग. कारण तो बरोबर आहे म्हणून आज मी इथपर्यंत आहे. तो आहे, माझी मुलगी आहे. कारण तिला पण माझी शिष्य
आणि माझी मुलगी, अशा दोन्ही जबाबदाऱ्या तिला पार पाडायला लागतात कायम. कारण भरपूर काय काय गोष्टी असतात, पोस्ट टाकणं आहे किंवा बाकी तयारी. आता आज पण हे सगळं अरेंज करणं, सगळं ते सगळ्या बघणं लाईव्हला, तो ट्रायपॉड ॲडजस्ट करणं, तो फोन, हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही, पण हे पण खूप असतात ह्या गोष्टी. त्या सगळ्या ती करत असते. आणि माझ्या मैत्रिणी, मी अगदी कायम जीवश्च कंठश्च म्हणते, त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, नंतर माझ्या सगळ्या विद्यार्थिनी, त्यांचे पालक, या सगळ्यांच्या मदतीमुळेच आज मी इथे जे काही आहे ते करू शकते. आणि मला अजून एक छोटासा किस्सा सांगायचा आहे, की जवळजवळ एक 10 वर्षांपूर्वीचा वगैरे गोष्ट असेल ती, 10-11 वर्ष. आमच्या घरी गौरी गणपती असतात आणि गौरी गणपतीमध्ये मी प्रोग्राम्स करत नाही, असं की घरी असतात तर आपण बाहेर बरोबर. उठून जायचं प्रोग्रामला असं. पण त्या वर्षी ना, असं पहिलंच वर्ष, म्हणजे प्रोग्राम्स मी आधी करत होते, पण गणपतीच्या दिवसात आलेला तो पहिला प्रोग्राम. आणि मी असं झालं की अरे बापरे, हा आता काय करायचं, म्हणजे नाही पण नाही म्हणवत आहे, म्हणजे एकदम समोरून आलंय तर आता काय करूया गणपतीच्या ह्याच्यात. मग तेव्हा जेव्हा मी, माझे मिस्टर पराग, त्यांच्याशी हे बोलले, तेव्हा मला तो म्हटला की अगं नाही, समोरून आलाय ना प्रोग्राम, मग आपण हे आपलं पहिलं वर्ष आहे तर हे आपण करायचं. आणि मग नंतरपासून परत असं कधी गणपतीत प्रोग्राम आला तर तू नाही सांग, पण आत्ता हा करायचा. पण त्याच्यामुळे, म्हणजे त्यांनी मेन मला तेव्हा मदतीचा हात, किंवा त्या क्षणी मॉरल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो ना आपल्याला, तेव्हा त्यांनी खरंय खरंय. दिल्यामुळे मी तो प्रोग्राम तिथे 3-4 तास संध्याकाळचे करू शकले. आणि तेव्हा आमची घरची सुरा, माझे धुरा, सासूबाई, सासरे, माझे दीर, जाऊ, या सगळ्यांनी सांभाळली. आणि त्यामुळे मी त्या दिवशीचा प्रोग्राम करू शकले. त्यामुळे ह्या सगळ्या वाटचालीमध्ये ह्या सगळ्यांचा हात खूप मोठा आहे. अगदी खरंय. आणि त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण ती गोष्ट खरंच इतका बिनधास्तपणे करू शकत नाही. कारण खरंय. जेव्हा आपण एखादं करायचं म्हणतो थोड्या वेगळ्या पद्धतीने, तेव्हा बॅक ऑफ द माइंड आपला प्रत्येकाला विचार असतो की अरे घरी काय झालं असेल, अरे हे काय. आणि तेव्हा आपल्याला कळतं की नाही, जेव्हा आपल्याला ते सांगतात की तू बिनधास्त हा विचार करून नकोस, तेव्हा एक खरंय. असं असते की हा, आता आपण ती गोष्ट नक्की करू शकू आणि खरंय. तितक्याच कॉन्फिडन्स करू शकतो. करू तर शकतो. खरंच खरंय. सपोर्ट गरजेचा आहे. खरंय. खरंय. अं, आणि इथे अजून मी माझं 1-2 लाईन्स फक्त बोलीन, की याच्यामध्ये पण मी परत म्हणेन की आपण घरी, म्हणजे आईला कायम सासरच्यांचं खूप सारं करताना आपण बघत, म्हणजे मी बघत ती मोठी झाली आहे. आणि नंतर सुद्धा आमच्या देवबाई कायम म्हणतात की हां, करिअर करायचं आहेच, ते होईल, पण तुम्ही सासरच्यांची मनं जपा. सो तो जो एक काळ असतो, तेव्हा सगळ्यांचं आपण करणं, मनापासून करणं, नुसतं कर्तव्य म्हणून नाही, मनापासून करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी तुमच्या खूप जमेच्या होत जातात. आणि काही ठराविक पिरियड नंतर, काही वर्षांनंतर, त्यांना सुद्धा आपण आपण जे काही म्हणतोय किंवा सांगतोय ह्या गोष्टी नक्की पटतात. आणि त्यांचा सपोर्ट आपल्याला ॲटोमॅटिकली मिळत जातो, असं मी म्हणेन. त्यामुळे परत एकदा नक्कीच नक्कीच. संस्कार आणि देवबाईंचे विचार. बाई हे खरंच सांगतात आणि प्रत्येकीला सांगतात. म्हणजे हा अनुभव मीही घेतला होता जेव्हा माझं लग्न ठरलं, तेव्हा बाईने मला खूप अगदीच जवळून सांगितलेलं की हे बघ, आत्ता संसार आहे, खरे. संसारावर लक्ष दे, त्यांना जप, तुझी कला तुझ्या ऑटोमॅटिक तुझ्या सोबत चालायला लागेल. तर खरंय. खरंच खरंय. खूप खूप मला खूप सपोर्ट मिळाला तो. आणि मला खूप बरं वाटलं की हो, म्हणजे फक्त करिअर पकडलं की आपलं सगळं व्यवस्थित होतं असं नाही, की सगळ्या असं बाजू नाही. सांभाळून त्या करिअरला कसं पुढे घेऊन जाणं, हे बाईंनी खूप कमी शब्दात पण मला खूप ते अगदी. अगदी. शिकून मिळाली की खरंय. खरंय. जमलं पाहिजे. तू जसं मगाशी म्हणालीस की स्त्रीला ती अवगतच असते ती कला, की 4 गोष्टी एकत्र मॅनेज करता आल्या पाहिजेत. खरंय. आता अशीच तू एक एक्स्ट्राची गोष्ट मॅनेज करतेस की म्हणजे तू तुझ्या नृत्यांगण संस्थेतर्फे नृत्य शारदा ही हा एक कार्यक्रम तू करतेस. हो. तर त्या कार्यक्रमाविषयी काय सांगशील? म्हणजे क्लास चालवणं, घर बघणं, मुलगी, सगळंच आहे त्याच्यात, हा एक वेगळा उपक्रम चालू करणं.
हे कसं काय तू मॅनेज केलं किंवा करत आलीयस आतापर्यंत? हा नृत्य शारदा हा ॲक्च्युली अपकमिंग आर्टिस्टसाठी काहीतरी करावं असं माझ्या खूप मनात होतं. जिथे कुठेही मानधन हा विषय नसेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन फी नसेल किंवा असं काही नाही, पूर्णपणे फ्री पण चांगलं प्रॉपर जसा ऑडिटोरियममध्ये प्रोग्राम होतो तशाच पद्धतीचा प्रोग्राम आपण तो करतो हे मनात होतं. आणि मग नवरात्रीमध्ये कारण आदिमायेचं महत्त्व आपल्या सगळ्यांना किती आहे, आपण मनापासून तिची पूजा करतो कायम. आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण त्या आदिमायेची पूजा करतो. देवीची 9 रूपं असतात, 9 रंग, 9 वेगवेगळे नैवेद्य, 9 माळा. त्यामुळे हे 9चं सगळं महत्त्व बघता मला असं मनात आलं की आपण 9 आर्टिस्टला जर परफॉर्मन्स करायला बोलवलं नृत्य शारदामध्ये तर ते छान होईल. एक तर खूप साऱ्या जणांना, कारण आमच्या हे परत बाईच, की बाई म्हणतात की तुम्ही बघा म्हणजे, आणि शेवटी तुम्ही दुसऱ्याच्या प्रोग्रामला नाही गेलात तर तुमच्या प्रोग्रामला पण कोण येणार आहे. जा त्यांच्यातलं चांगलं काय ते वेचा. आणि हेच मी परत मुलींपर्यंत तसंच ते पुढे द्यायचा प्रयत्न करते. आणि म्हणून मग नृत्य शारदा ही कन्सेप्ट घेऊन मी तो दर नवरात्रीमध्ये प्रोग्राम करते अपकमिंग आर्टिस्टसाठी. आणि त्याच्यामध्ये मी कारण संगीत म्हणजे गायन, वादन आणि नर्तन ह्या सगळ्या कला ह्या एकमेकाशी निगडीत आहे. याच्यातून ते वेगळं, त्याच्यातून ते वेगळं असं नाही काढतायत. त्यामुळे मी त्या सगळ्याचा अंतर्भाव तिथे करते की फक्त नृत्य नाही, त्याच्यामध्ये संगीत किंवा वादन म्हणजे नर्तन, वादन आणि गायन ह्या तिन्ही गोष्टी अंतर्भूत असतील असं मी बघते. नक्कीच. आणि हा छान उपक्रम आहे तुझा हा. येस. आणि असं म्हणजे जेव्हा आपण पूर्ण विचार करतो, संगीत हा हा एक जर विषय घेतला तर त्याच्यात गायन, वादन, नृत्य ह्या तिन्ही कला येतात आणि त्या तिन्ही कला एकमेकांशी निगडीत असतात. तो त्यांना खरंय. तितकाच वाव आपण देतो. एक कलाकार म्हणून तिथेच आपण इकडे मोठे होतो असं मला वाटतं. हो हो की खरंय. आणि तू छान ते मला असं वाटतं किती वर्ष झाली हे नृत्य आता तीन शारदा हा तीन कार्यक्रम? वर्ष झाली, 3 वर्ष झाली, या हे 4थं वर्ष आहे आता. हम्म. आणि मला असं वाटतं ह्याच्यामुळे नवीन कलाकार लोकांपुढे येत असतील. त्यांना समजत खरंय. असेल अरे हे पायातलेच आहेत. बऱ्याचदा असं होतं की हो माहितीच नाही, एकटं एवढं मोठं ठाणं त्याच्यात माहितीच नसतं की किती कलाकार आहेत की आपल्या खरंय. आजूबाजूला. असं होतं की कधी बघितलंच जात नाही आणि ह्या निमित्ताने असे नवीन कलाकार, आजची नवीन पिढी घडताना प्रेक्षकांना बघायला मिळते. आणि तू हा जो काही कार्यक्रम सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला त्याच्याने नक्कीच तुला खूप खूप आशीर्वाद मिळत असतील याच्यामुळे हो. की तू हम्म. ज्यामुळे ते लोक पुढे लोकांपर्यंत पोहोचतायत. तू एक मधला दुवा आहेस त्यांना पोहोचवण्याचा. तो खरंच खूप छान उपक्रम आहे हा. थँक्यू, की थँक्यू सो मच. प्रेक्षक मलाही काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. आज पल्लवीताई खूप गप्पा मारण्यासाठी आले अनायसे आपल्याकडे, तर तुम्हाला हो. काही असेल तर तुम्ही जरूर विचारा. तुमचे प्रश्न घेतले जाणार आहेत. माझा पुढचा प्रश्न आहे की मागे तुझ्या क्लासच्या कार्यक्रमात मी तुझ्या दिव्यांग विद्यार्थिनींचा परफॉर्मन्स बघितलाय आणि त्याचबरोबर तू समोर पीठ मध्ये उभं राहून त्या मुलींना मदत करत होतीस हेही मी बघितलं. तर मला हेच कुतूहल आहे खरं तर की तू त्यांना कसं म्हणजे ते कसं जमवतेस. कारण थोडं वेगळं असतं म्हणजे त्यांना इथून दाखवायला लागतं. मग तो तुझा एक्सपिरियन्स काय आहे किंवा आम्हाला त्याविषयी जरा माहिती दे ना. हो. येस, अगदी नक्की. आणि हा म्हणजे एकदम माझ्या जवळचा, हृदयाच्या जवळचा प्रश्न म्हटल्यास तरी चालेल. आणि ह्या एका प्रश्नावर मी खूप वेळ बोलू शकेन, पण मी आत्ता मोजकं बोलणार आहे आवडेल खूप इथे. तरी आवडेल आम्हाला. नाही नाही. कसं म्हणजे समाजाकरता आपण काहीतरी करायला पाहिजे असं खरं खूप मनात होतं माझ्या. पण ती गोष्ट अशी पाहिजे की जी आपल्याला कायम जमायला पाहिजे. म्हणजे मला अशी कुठली गोष्ट सुरू केली मग ती मध्येच सोडून दिली असं नाही आवडत. सातत्य पाहिजे तुमच्या प्रत्येक गोष्टीत, तर तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये अचीव करू शकता किंवा काहीतरी लोकांकरता करू शकता.
मग काय करूया? तर ज्ञान, आपल्याजवळचं ज्ञान हे कमी होत नाही, रादर ते दिल्याने वाढतंच. सो आपल्याजवळचं ज्ञान म्हणजे आता कथ्थक नृत्य. मग हे देण्याकरता मी असा एक वर्ग निवडला की ज्यांना प्रॉपर क्लासमध्ये जाऊन शिकणं शक्य नाही आहे, शारीरिक कमतरतेमुळे किंवा आर्थिक कमतरतेमुळे. मग त्याच्याकरता मी 2-3 शाळांमध्ये अप्रोच केलं आणि मला अगदी सांगायला आवडेल की मला इतका उत्तम एक्सपिरियन्स मिळाला. झवेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालय या शाळेतल्या मुलींना मी शिकवते. मी तिथे गेले, गोखले मॅडम आहेत तिथे, त्यांची भेट झाली. तेव्हा प्रिन्सिपल वेलणकर मॅडम होत्या. दोघींनी मला इतकं उत्तम प्रकारे सहकार्य केले की अरे वा वा वा, आपण सुरू करूया, तुम्ही एक लेटर द्या. मग ट्रस्टींपर्यंत ते लेटर गेलं, त्यांनी परवानगी दिली आणि अशा पद्धतीने आधी मी त्या शाळेत, येस आता तुम्ही येऊ शकता असं करून मी गेले. आणि मुलींबद्दल मी काय सांगू, म्हणजे काय एवढ्या त्या उत्साही असतात म्हणजे. आणि मला एक इथे मी नमूद करेन की ही नृत्याची ताकद आहे असं मी म्हणेन की मी कुठली पण सांकेतिक भाषा त्यांची शिकले नाही आहे, हां अजिबात नाही. म्हणजे आता मला इतक्या वर्षांच्या सहवासाने 2-4 त्यांच्या टीचर्स करतात तेव्हा मी त्या बघते, पण मला त्यांची सांकेतिक भाषा येत नाही. पण नृत्याची ताकद इतकी आहे की त्या आणि मी अगदी उत्तम पद्धतीने संवाद साधतो. आम्ही एकमेकाशी गप्पा वगैरे पण मारतो आणि त्या त्यामुळे मुली प्रचंड उत्साही असतात. त्यांची ग्रास्पिंग पॉवर इतकी सुपर आहे माहिती आहे, म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत किंवा मी इथे शब्दात सांगू शकत नाही असं म्हण. आणि इतक्या प्रेमळ, म्हणजे आता समजा आपल्याला बरं नाही आहे किंवा आपण खूप थकून मी त्या दिवशी क्लास घ्यायला गेले की त्यांचं लगेच सुरू होतं, का ग तुझा चेहरा का पडलाय, तुला बरं नाही आहे, असं लगेच हात बीत लावून बघतात. किंवा माझ्या प्रोग्राम्समध्ये पण मी त्यांना, म्हणजे प्रोफेशनल शोजमध्ये पण मी त्यांना असं हे करा, नृत्य करायची संधी देते. आणि मगाशी आपला नृत्य शारदाचा विषय झाला, तर नृत्य शारदाची सुरुवात या दिव्यांग विद्यार्थिनींच्या त्या बात. डान्सनीच मी करते. आणि शाळेचा सगळा कर्मचारी, म्हणजे सगळा स्टाफ, ते टीचर्स, आता प्रिन्सिपल तिथे मनीषा गवळे मॅडम आहेत, त्या सगळ्या जणी, हे सगळेजण अतिशय सपोर्टिव्ह आहेत. ते ट्रस्टी पण तिथले खूप छान आहेत आणि त्यांच्या मदतीमुळे मी हे करू शकते. आणि मुली म्हणजे एकदमच छान, एकदम जवळकीचं त्यांच्याशी नातं आहे असं मी सांगेन तुला. नक्कीच नक्कीच. त्यांच्यासोबत आलेला एखादा अनुभव असा वेगळा की जो अगदी तुझ्या मनात घर करून आहे अजूनही आणि तुला अं, म्हणजे तुझ्या बरोबर तुला सगळ्यांना सांगायला आवडेल असा एखादा अनुभव हो शेअर करशील का? हो हो नक्की. ॲक्च्युली सांगू, त्यांच्याबरोबरचा खरंच सगळेच अनुभव म्हणजे असे आहेत, म्हणजे ना खूप. कारण मला असं वाटतं की शरीरातले 2 प्रमुख अवयव आपल्याला नाही आहेत, हां. आणि मी एरवी पण, म्हणजे एरवी आपण देवाला हात जोडतो तेव्हा जे काही आहे त्याच्याबद्दल आपण त्याचं ऋण व्यक्त करतो. सो मला आणि ह्या मुलींना शिकवायला लागल्यापासून ना मला असं वाटायला लागलं की बापरे, यस आपल्याला देवाने किती दिलंय, मला ऐकू येत आहे, मला बोलता येत आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मेजर आपले बरोबर. अवयव काम करत नाही आहेत आणि तरी त्या मुली तालात नृत्य करतात. इतकंच नव्हे तर आता लास्ट इयरच मी त्यांना, पहिल्या परीक्षेला माझ्या 5 मुली बसल्या होत्या आणि वा. सगळ्यांनी उत्तम, म्हणजे 1 गुण 2 गुण 4 गुण किंवा आपला जो काही सगळा सिलेबस आहे तो सगळा त्यांनी केला. इवन मुद्रा सुद्धा त्यांना कागदावर लिहून विचारायच्या, कागदावर लिहिलं समजा पताका, की मग त्या वाचतात, मग त्या करून दाखवतात असं. आणि क्या बात. प्रचंड त्या खुश असतात माहितीये, म्हणजे त्यांच्याकडून मला असं वाटतं की एनर्जी, आपण स्पंज असलं असतं तर मी असं थोडंसं अजून ॲब्झॉर्ब त्यांना करता आलं असतं ती एनर्जी माझ्यातनं, तर मला खरंच आवडलं असतं. एवढ्या उत्साही असतात, प्रचंड प्रेमळ आणि लक्षात राहतं त्यांच्या. आणि त्या आपापसात प्रचंड गप्पा मारतात, हां. म्हणजे आपल्याला असं वाटतं, म्हणजे मला एका अगं जरा कमी असं 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 त्यांचं ते जे काही चालू असतं, सुपर. आणि इथे मी अजून एक परत नमूद करेन की माझ्या गॅदरिंगमध्ये पण त्या मुली डान्स करतात. आणि माझे सगळे तेव्हा ज्या स्टुडंट्स असतात ना, म्हणजे आपण म्हणतो की वारसा पुढे कसा तुमचा जातो, चांगल्या गोष्टी आपण दिल्या तर. तर सगळ्या स्टुडंट्स त्यांच्याबरोबर इतक्या छान वागतात किंवा त्यांना सहकार्य करतात या सगळ्या याच्यामध्ये. खूप
खूप छान वाटतं. आणि त्यांचा आनंद बघून, त्यांचा जेव्हा पहिला परफॉर्मन्स त्यांनी प्रोफेशनल शोमध्ये केला माझ्याबरोबर, त्याच्यानंतरचे त्यांचे जे काही चेहऱ्यावरचे, म्हणजे मला ते आत्ता आठवलं तरी काटे येतात आणि पाणी येतं एकदम डोळ्यात, की त्यांचा आनंद बघून मला म्हणजे मी आज काहीतरी शिकले आणि काहीतरी केलं याचं मला खरंच छान वाटलं. खरंच खरंच. यशदा गोखले आहेत, त्या म्हणतात शी वर्क सो हार्ड फॉर झवेरी गर्ल्स, फिलिंग ब्लेस्ड टू हॅव सच अन इन्स्पायरिंग पर्सन ॲज माय गुरु. खरंच थँक्यू, थँक्यू. एक समाजकार्य आणि त्याच्यात आपला आनंद असणं, हे हे ज्या दोन गोष्टी ज्या मिळून येतात तेव्हा समोरून पण तितकंच जास्त प्रेम आपल्याला मिळतं. ह्याचं हो, उदाहरण आहे हे, की खरं आहे. म्हणजे मी खरंच म्हणजे तू सांगतेस तरी मला असं भरून आल्यासारखं झालंय, की काय म्हणजे त्यांच्या समोर त्यांचा म्हणजे मी हा डान्स त्यांचं सादरीकरण बघितलंय तुझ्या शो मध्ये, म्हणून मी तीच गोष्ट फील करू शकते, हो, की हो अगदी त्यावेळेला माझेही डोळे पाणावले होते, की खूप सुंदर म्हणजे खरं आहे. जास्त आवडलेली गोष्ट आहे मला ती. आणि मला त्याच्याबद्दल हो. कधीपासून तुला हा प्रश्न विचारायचा होता, की तू ते कसं मॅनेज करतेस खरंच. काही असं म्हणजे त्यांना शिकवताना असा तुला काही वेगळं करायची गरज पडते का? म्हणजे नॉर्मल तुझ्या क्लासमध्ये तेव्हा तू मुलींना शिकवतेस तेव्हा हो. आणि त्यांना शिकवतेस तेव्हा, तर थोडं त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या स्टाईलने किंवा त्यांच्या अनुषंगाने त्यांना त्या गोष्टी दाखवायला लागतात. एखादी आपल्या स्टेप्स असतात, त्या त्यांना तू कशा सांगतेस? किंवा मग ते कसं कॅच करताय? त्यांचा जसं तू म्हणतेस त्यांचा सिक्स सेन्स खूप छान असतो. हो, हो. मग कॅच खूप करतात. पण मग जेव्हा तू शिकवतेस तेव्हा तुला काय कधी अडचणी येत असतील शिकवायला, की अरे ह्यांना नाही समजत आहे मी असं दाखवलं तर, असं काही असेल तर तेही सांग. कारण प्रत्येक तू जसं मगाशी म्हणाली, की अपयशही आपल्याला बरंच काही शिकवून जातं. तो तुला अशा वेगवेगळ्या त्या गोष्टी त्याचा प्रयत्न करत राहावा लागत असेल, की आता हे अच्छा हे ह्याच्यात नाही कळते का? मग आता आपण असं करून बघूया. असं यांना समजतंय. ह्या गोष्टी तर तशा काही असतील तरी आम्हाला आवडेल ऐकायला. हो, हो. अगदी. येस. खूप खूप बदल करायला लागतो. कारण मी मगाशी म्हटलं तसं, की मेजर म्हणजे ऐकू आपल्याला एक क्षण पण काम गच्च बंद केले, तर आपण असं थोड्या वेळाने आपल्याला एक थोडा वेळ पण नाही, मी तर म्हणते एक थोड्या सेकंदातच आपल्याला पॅनिक व्हायला होतं ना, की मला ऐकू येत नाही. अरे हो. बापरे! अरे बापरे! सो तिथे त्या मुलींना बिलकुल ऐकू येत नाही. शून्य किंवा असलं तर कोणाचा तरी 1% मशीन लावून पण. हां, पण मला बरं. हे एक माझा प्रयत्न हा पण एक असतो, की त्यांना कुठे पण आपण एक सिम्पथी म्हणू शकतो, की म्हणजे कुठेतरी त्यांना हां, येस असं गरीब अशी भावना मला अजिबात त्यांच्या मनामध्ये आणू द्यायची नाहीये कुठेही, की त्यासुद्धा हे करू शकतात. हा कॉन्फिडन्स मला त्यांना द्यायचा आहे आणि थोड्या-थोड्या प्रमाणात मी ते करण्यात यशस्वी होतीये असं मला वाटतंय आता त्यांची ओव्हरऑल प्रगती बघून. आणि खूप कारण एक तर बेसिक आपण जे एरवी क्लासमध्ये शिकवताना बोलतो, हां, चला करा, एकत्र या, हे ते. तिथे हे पॉसिबलच नाही आहे. कारण त्यांची जर माझ्याकडे पाठ असेल, म्हणजे त्या अशा अटेंटिव्ह असतात. त्या अशा फक्त अशा माझ्याकडे बघत असतात. कारण माझ्या ओठांच्या हालचालीवरून किंवा मी जे काही थोडेसे हँड मुवमेंट्स करेल, त्याच्यावरून त्या एरवी डान्स करतात प्रोग्राम्समध्ये किंवा गॅदरिंगच्या ह्याच्यामध्ये पण. त्यामुळे मला स्वतःला डबल अटेंटिव्ह राहायला लागतं असं मला वाटतं. कारण मी समजा इकडचीला सांगितलं ना, की हात नीट ठेव, की इकडच्या लगेच चुकतात. मग मी त्यांचं ती हळूहळू ती सवय बंद केली, की मी तिच्याशी बोलतीये, तुम्ही तुमचं तुमचं करा. आणि खूप स्लो याच्यात आपल्याला थोडंसं बोलायला लागतं, की त्यांना ते बरोबर. व्यवस्थित कळतं. काउंटिंगवर खूप गोष्टी घ्यायला लागतात. मग उजवा हात म्हणजे ही ॲक्शन करायची. म्हणजे मला ना इतकी सवय झाली, की मी कधी कधी माझ्या रेग्युलर क्लासमध्ये मुलींना सांगते, अगं हा हात करा. मग मला लक्षात येतं, नाही नाही नाही, अगं उजवा हात राईट हँड करा. राईट लेग करा. असं काही काही होतं थोडंसं, नो डाऊट डबल मेहनत तर आपल्याला घ्यायला लागते. कारण शेवटी इतकं हे असल्यामुळे, म्हणजे काही काही मेजर अवयव आपले नसल्यामुळे त्याच्यावर तुम्हाला काम
तेवढं डबल करायला लागतं, पण मला ते अतिशय मनापासून आवडतं. आणि मी परत सांगते की त्यांना कुठेही मला हां येस आम्ही असं आहेत, अरे आम्हाला ऐकू येत नाही, आम्हाला बोलता येत नाही, हे कुठे पण मला त्यांच्या मनावर नाही ठसू द्यायचं आहे. आणि शाळेचे पण अर्थात तेच प्रयत्न असतात, पण माझ्याकडून पण मी थोडासा हातभार लावायचा प्रयत्न करते. नक्कीच नक्कीच. हा, आणि तू थोडा अपयशाचं म्हटलीस, अपयशाचं तर त्याला अपयश असं नाही मी म्हणणार, पण जेव्हा आता तू आणि मी जसं बोलतोय, म्हणजे असं मला सांगायचं की तुम्हाला लाल रंगाचा दुपट्टा घालायचा आहे हां, किंवा असं असं टिकली लावायची, असं असं जेव्हा खूप संभाषण असतं, ते सांकेतिक भाषा शिकली नाहीये, त्यामुळे मला ते जमत नाही, तेव्हा ते सगळ्या टीचर्स लगेच मदतीला येतात, त्या सांगतात त्यांना. त्यामुळे तेच एक मला वाटतं. पण देवाच्या कृपेने, गुरुकृपेनेही मला नृत्य शिकवताना त्यांना आजपर्यंत एकदाही अडचण नाही आली आहे. म्हणजे मी खरंच देवाचेच आभार मानेन की हे मी करू शकते. पण येस, नॉर्मल कम्युनिकेशनला मला खूप पटपट, आणि त्या खूप पटपट करतात त्यांच्या त्या लँग्वेज सगळ्या, की म्हणजे मला एकदम अरे बापरे हा काय, मग त्यांना सांगते अगं जरा हळू हळू. छान आहे, चालू आहे. नक्कीच नक्कीच. मला थोडा वेगळ्या विषयाकडे आता आपण वळतोय. तर हा. नृत्याने तुला काय दिलं असं तुला वाटतं? हो. अरे, खूप छान प्रश्न आहे ग. काय म्हणजे नृत्याने काय नाही दिलं असं मी ॲक्च्युली म्हणेन, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे ही जी काही थोडीफार आपण ओळख निर्माण करू शकलो आहे, मला अवॉर्ड्स मिळाले आहेत, हे सगळं नृत्यामुळे मला मिळालं आहे असं मी सांगेन. किंवा समाजाकरता सुद्धा मी ज्या काही थोड्याफार गोष्टी करू शकते आहे, त्याला मला या नृत्याची जोड आहे, नृत्यामुळे मी करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन की नृत्याने मला दिलं मानसिक समाधान. म्हणजे या जी पॅशन आहे किंवा आपली जी आवड आहे, तेच आपलं ब्रेड बटर, तीच आपली उपजीविकेचं साधन होणं यासारखी उत्तम गोष्टच नाही. म्हणजे अगदी आमच्या घरात उदाहरणे मी सांगते, माझे मिस्टर आणि माझे दीर दोघंही अतिशय उत्तम गातात, एकदम म्हणजे किशोर कुमार अक्षरशः असा आवाज आहे खरोखर. पण अरे वा. नोकरीच्या याच्यामध्ये गुंतल्यामुळे त्या सगळ्या जबाबदाऱ्यातून तितकासा वेळ नाही मिळाला त्यांना, आणि हे हे ते करू नाही शकले. तर आज मला देवाच्या कृपेने जे काही माझं पॅशन आहे तेच माझं आज ब्रेड बटर आहे. त्यामुळे यस, हा एक मुद्दा आहेच. आणि अजून मी मगाशी म्हटलं तसं की म्हणजे मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, आम्ही अतिशय समाजप्रिय माणसं आहोत. आम्हाला असे खूप लोक आजूबाजूला लागतात, आमच्या घरी आलेत, आमच्या घरी बोलवलंय, किंवा आम्ही कोणाकडे गेलोय. तर ह्या सगळ्यामुळे मला इतक्या सगळ्या ह्या माझ्या विद्यार्थिनी मिळाल्या, मी त्यांना माझ्या मुलीच म्हणते. आणि त्यांना सांगते तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तरी एकदा क्लासमध्ये आल्या की तुम्ही मुली आणि मी तुमची आई. तर अशा सगळ्या या मुली मिळाल्या, त्यांचे पेरेंट्स मिळाले. नंतर मी सांगेन की आपण आता म्युझिशियन्स बघ ना, आता श्रीरंग आणि तू माझी फॅमिलीच आहात, मी वेगळं मानतच नाहीत. इतके सगळे म्युझिशियन्स आहेत. नंतर आपण ज्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करतो तिथले सगळे दादा असतात, ते आहेत. गडकरी किंवा आपण कार्यक्रम करतो तिथले लोकही आपल्या ओळखीचे होतात. तर हे माझी एक्सटेंडेड फॅमिली मला ह्या नृत्यामुळे मिळाली आहे. आणि भरभरून प्रेम मिळालं ग. म्हणजे आता मी सांगेन की गुरुपौर्णिमेला पण ह्या वर्षी आम्ही पण, म्हणजे मी आणि माझे स्टुडंट्स पण नाही भेटू शकलो, आणि आत्ताच माझा 7 ऑगस्टला वाढदिवस झाला, तर तेव्हा सुद्धा आम्ही भेटू शकलो नाही. पण तेव्हा सुद्धा मुलींनी इतकं काय काय प्रकारे जेवढं काही सेलिब्रेशन करता येईल, व्हर्च्युअल सेलिब्रेशन आपण म्हणूया, ते केलं सगळं. हे इतकं प्रेम मला मिळालं आहे, इतका पेरेंट्सचा सपोर्ट आहे, विद्यार्थिनींचा आहे, आणि हे सगळं मला नृत्याने दिलं आहे असं मी सांगेन. आणि अजून एकच मुद्दा फक्त सांगेन याच्यामध्ये, की नृत्याने मला अजून दिला तो म्हणजे कॉन्फिडन्स. हां, तो आपल्यात असतोच, आत्मविश्वास, पण कधीतरी तो डळमळीत होतो ना. आपण पण माणूस आहोत, आपण काय सगळा वेळ येस मी बरोबरच आहे असं नसतो.
बर. तर आता याचा प्रसंग असा आहे की छोटा की तेव्हा शारदा संगीत विद्यालयाच्या पलुस्कर अवॉर्डच्या त्या कॉम्पिटिशन्स असतात. तिथे मी एकदाही बघायला गेले नव्हते. हां, त्याच्या आधी माझी मुलगी सगळीकडे माझ्या स्टुडंट्स पण कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायच्या, बक्षिसं मिळवायच्या भरपूर. पण समहाऊ त्या कॉम्पिटिशनला जाणं झालं नव्हतं. तर ते माझं पहिलं वर्ष होतं. तेव्हा मी माझ्या मुलीला घेऊन गेले होते. ती लहान होती अगदी तेव्हा, 11 वर्षाची, 10-11 वर्षाची असेल ती. आणि माझ्याबरोबर माझी जाऊ होती. आम्ही दोघी जणी तिला बरोबर घेऊन गेलो होतो. आणि तिथे सगळ्यांचे परफॉर्मन्स झाले. मला अनुभव नाही. थोडंसं आपल्याला पण धाकधूक असते ना, अरे हे बरोबर आहे का, काय खरंय. आहे असं. आणि मग तेव्हा आम्ही गेल्यावर मुलीने उत्तम डान्स केला ॲज अ गुरु म्हणून. म्हणजे तेव्हा आई म्हणून मी स्वतःला बाजूला करायचा प्रयत्न करते डान्स बघताना. पण यस, तिने छान केलं. आणि मग रिझल्टची वेळ आली आणि मग यस, अक्षदाला म्हणजे माझ्या मुलीला तेव्हा पहिलं प्राईज आणि व्ही डी पलुस्कर अवॉर्ड. कारण त्याला काहीतरी 75 मोर दॅन 75% लागतात. तेवढे असतील तरच तुम्हाला अवॉर्ड मिळतं, अदरवाईज फक्त पहिला नंबर ते काढतात. आणि ते तिला मिळाल्यावर मला यस, मी आई म्हणून खुश झालेच, पण मी गुरु म्हणून जास्त खुश झाले. कारण असं वाटलं की हां, ओके, आपण म्हणजे जे काही करतोय ते आपण राईट ट्रॅकवर आहोत. आणि आता वर आपण आहोत. अजून जे काही मुलींना देऊ शकू ते अजून योग्य पद्धतीने, अजून जास्त चांगल्या पद्धतीने देऊ. त्यामुळे नृत्याने मला कॉन्फिडन्स पण दिला, असं मी अगदी आवर्जून नमूद करेन. नक्कीच नक्कीच. आणि खर तर आपली कला ही आपला कॉन्फिडन्सच आहे असं मी म्हणेन. कारण जसं दत्ता तू मगाशी म्हणालीस की तुझ्या घरी तुझे मिस्टर आणि तुझे दीर दोघही खूप उत्तम गातात. तसं मला माहितीये की तू ही खूप उत्तम गातेस. तर हा. फर्माईश म्हणून मी तुला सांगते की एक हो. गाणं सादर करशील का? हो. जे तुला आवडेल ते. ओके. हां, प्रयत्न करते. गाण्यात काही मागे पुढे झालं तर सांभाळून घ्या सगळ्यांनी. आणि मी काय प्रॉपर शिक्षण वगैरे घेतलं नाही आहे गाण्याचं, पण येस, मला गाणं खरंच आवडतं. मी म्हणते आणि माझ्या अतिशय स्वतःच्या आवडीचं गाणं आहे ते. देवीवरचंच आहे, ते सादर करते. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया, तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरित लयाला नेई, सेवा मानून घे आई. तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तुझ्या पूजना माझ्या पदरी, याविण दुसरे नाही, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. अगदीच तू खूपच सुंदर एकतर म्हणजे मला कधी ऐकायचं होतं. मी खूप पूर्वी तुझं गाणं ऐकलं होतं. आणि म्हणजे मला असं वाटतं की हे जे तू गाणं निवडलंस आता, तर ज्या मगाशी तू गोष्टी सांगितल्यास आम्हाला, तर त्या अगदी ह्याच्याशी होतायत, रिलेट करतायत. कारण तू जसं म्हणालीस की मला
समाजसेवा करायला आवडते, की आम्हाला तिघांनाही सेवा करायला, म्हणजे लोकांमध्ये राहायला आवडतं. आम्हाला लोक हवी हवीशी असतात. तर जसं आपला विचार असतो तशी तशी गाणी आपल्याला आवडतात, तसे शब्द कवितांद्वारे आपल्याला आवडतात. तर खूपच सुंदर, म्हणजे तुझ्या अगदी रक्तात पूर्ण सगळीकडे सेवा हा विषय अगदी आवडणार आहे असं आम्हाला दिसून आलं, म्हणजे गाता नाही तर तू गातेस खूपच सुंदर. आणि नाही तुझं ग म्हणाली काही शिकेल वगैरे नाहीये तर असं आम्हाला काहीही वाटलं नाही. खूपच सुंदर. ताई, थँक्यू. खूप 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 धन्यवाद तुला की तू इथे आलीस आणि आम्हाला खूप छान छान एक्सपिरियन्स तू सांगितलेस तुझे. आणि तुझी सेवा सगळ्याच ठिकाणून आम्हाला दिसून आली आज, आणि लोकांपर्यंतही ती खूप चांगल्या पद्धतीने पोहोचली. आणि देव तुला असेच अनेक क्षण अनुभवायला देऊ देत, की आणखीन तू सतत सेवा करत राहावेस. असंच मी देवाकडे प्रार्थना करते की त्याने तुला असे क्षण आयुष्यात पुढेही द्यावेत. येस. आणि खरंच खूप आभार मानते मी तुझे की तू इथे येस. आलीस. आणि येस. मला पण तुला खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे, कारण आज तुझ्यामुळे मी म्हणजे एक पूर्ण काय लहानपणापासून मोठेपर्यंतचा सगळा जर्नी माझ्या डोळ्यासमोर आज उभा राहिला. बोलताना आपल्याला ते क्षण एकदा परत जिवंत झाल्याचा एक अनुभव असतो, तो फील असतो, तो खूप छान असतो. तो मला आज खरंच तुझ्यामुळे इथे आज परत एकदा जगता आला तो क्षण. आणि तू हा खूप छान उपक्रम करतेय. तुझ्या ह्याच्याकरता खूप शुभेच्छा. खूप खूप यशस्वी हो. अगदी मनापासून शुभेच्छा. आणि इथे ऑनलाईन सगळे माझे प्रेक्षक बघताय त्यांना सुद्धा खूप खूप थँक्यू. आज सगळ्यांनी तुम्ही वेळ काढून इथे माझ्याकरता वेळ काढून ही मुलाखत तुम्ही ऐकलीत. खरंच प्रेक्षकांचे आभार, कारण तासभर जसं आपण गप्पा मारतोय तसं गप्पा ऐकण्यासाठी ते आज उपस्थित आहेत. हो, तर खरं मीही आहे. प्रेक्षकांचे खूप खूप आभार मानते. आणि अशीच दाद आम्हाला पुढच्याही कार्यक्रमाला द्या अशी विनंती करते. पुढचा कार्यक्रम 18 ऑगस्ट रात्री 8 वाजता. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.